हॅलो, माझं नाव इंदल रामदास भोपळे, वय 64 वर्ष आहे आणि मला नाकामध्ये सिस्टच्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळे माझा राईट साईडचा पूर्ण चेहरा हा पूर्ण सुजला होता. रात्रीतून सुजल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी घराजवळ जे हॉस्पिटल असेल तिकडे जावं असं मी ठरवलं होतं आणि मी नेहमी इतरत्र हॉस्पिटलला जात होतो. परंतु मेडिकवरचा अलीकडे 2-3 दिवसापूर्वी माझे नातेवाईक व इतर पेशंट इथं येत असून त्यांची चांगली ट्रीटमेंट दिसली आणि त्यातले 2 जण त्यांची एकाचं किडनीचं ऑपरेशन झालं आणि ते सक्सेसफुल झालं. तसेच दुसरा एक पेशंट तोही इथून सक्सेसफुल गेला. या व्यतिरिक्त बरेच हॉस्पिटलमध्ये जे माझे नातेवाईक वगैरे जातात तर ते काही लोक सहसा मृत म्हणून ऐकण्यात येतं. त्याच्यामुळे थोडीशी हॉस्पिटलला जाण्याची माझ्या मनात जास्तीच असते. पण इथले रिझल्ट 2 चांगले असल्यामुळे आणि मला वैयक्तिक प्रॉब्लेम झाल्यामुळे आणि चेहरा सुजल्यामुळे आणि ते चेहऱ्याची सुजन एखाद्या वेळेस मेंदूमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी स्वतः असं ठरवलं की आपण मेडिकवर या हॉस्पिटलला जायचं आणि तिथंच ट्रीटमेंट घ्यायची. त्या विषयाने मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे इथं आलो, स्वतःहून ॲडमिट झालो. आणि विशेष म्हणजे मला इथे इतकी चांगली ट्रीटमेंट मिळाली की आज 4थ्याच दिवशी मी एकदम ओके होऊन, 4था दिवसही स्टार्ट झाला नाही, 3च दिवसात मी ओके होऊन आज माझी इथून सुट्टी होत आहे. आणि इथं स्टॉप वगैरे सर्व म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एव्हरी अँड ईच गोष्टीसाठी ते इथं मदत करतात. आणि विशेष म्हणजे जेवणही इथे मिळतं आणि पेशंटला जसं जेवण पाहिजे ते स्वस्तमध्ये आहे आणि चांगलं आहे. त्यामुळे हॉस्पिटल खूप चांगलं आहे आणि अशा हॉस्पिटलची इथं आवश्यकता ही होती. आणि बिलिंग जे आहे ते बिलही व्यवस्थित आहे, असं काही जास्त नाही आहे. म्हणजे आपल्याला जितकं अफोर्डेबल आहे त्या हिशोबानेही बिल आहे, असं काही जास्त नाही. डॉक्टर शरद शेळके यांनी माझी ट्रीटमेंट केली आणि डॉक्टरांनी चांगलं ट्रीटमेंट केली पहिल्या दिवसापासूनच. आणि जे काही आहे ते CT स्कॅननंतर त्यांनी क्लिअर मला सांगितलं आणि त्यांच्या याच्यामुळे आणि तसेच इथली जी फॅसिलिटीज आहे, विशेष करून आम्हाला वायफायची फॅसिलिटीज आवश्यक होती कारण आमचे मुलं हे विदेशात आहेत. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा नेटची आवश्यकता होती. आता ती आम्हाला विशेष करून शाह साहेबांनी आणि इथल्या मॅनेजमेंट टीमनी खूप सहकार्य केले. त्यातले त्या शाह साहेबांचे त्यांनी जास्त सहकार्य केले. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू.